नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 38 चेस्टमध्ये बघणार आहोत प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग. त्याच्या अगोदर पण भरपूर सारे मी 38 साईजमध्ये ब्लाऊज कटिंग दाखवलेले आहे. तरी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपलं फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड आणि यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने. दोन्ही चॅनलला व्हिडिओ अपलोड असतात, तर नक्कीच दोन्ही चॅनलला नक्कीच तुम्ही फॉलो करा. आता सगळ्यात अगोदर म्हणजे हा आपला ब्लाऊज पीस साडीतला आणि ही लेस. आता कधी पण आपण कोणती पण लेस असू द्या, हेच नाही कोणती पण असू द्या, ज्यावेळेस लेस कमी असते तर अगोदर पूर्ण तिला काढून टाकायची. उसवल्याच्या नंतर मग आपण याच्यावर अस्तर ठेवून कटिंग करायची आणि नंतर जोडताना आपण याचा मध्यंतर करून आपल्याला लेस लावायची. आता ही लेस भरपूर कमी आहे तर नक्कीच याला मी काढून टाकणार. तर त्याच्या अगोदर आपण ब्लाऊजचं माप टाकू. 15.5 इंच आपण ब्लाऊजचं माप टाकले. कस्टमरची हाईट जास्त आहे, 14.5चा आपल्याला शिवून ब्लाऊज लागते, तर आपण 15.5 वर माप टाकले. त्याच्यानंतर आपण शोल्डर 5.5 घेणार. खाली थोडंसं आपण एक लाईन आखून तिथं पण आपण 5.5ची एक मार्किंग करायची. आता डीप नेक असल्यामुळे आपण शोल्डर 5.5चं घेतले. आता 5.25 किंवा 6 इंच मोंड्यासाठी घेतलं तरी चालते. मी 6 इंच घेतले. आता 38चा चौथा भाग येतो 9-9.5 इंच. चौथा भाग कसा काढायचा मी तुम्हाला दाखवते. 19 दुसरा भाग आणि चौथा भाग 9.5 इंच. अशा पद्धतीने आपण चौथा भाग काढू शकतात. 2 इंच आपण शिलाई मार्जिन आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच पुन्हा एकदा पाठीमागे यायचं आहे आणि आपल्याला एक लाईन क्रॉसमध्ये घ्यायची. 1 इंच आणि 1.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची. हे झाली 1.5 इंचावर आणि हे झाली 1 इंचावर. मार्किंग करताना पाठीमागच्या पॉईंटपासून 1.5 इंच इथपर्यंत घ्यायचे आणि पुन्हा एकदा इथपासून एवढं 1 इंच घ्यायचे. बघू शकतात. आता कमरेचा अंदाज आपण कसा घ्यायचा आहे, याच्यामध्ये आपल्याला जे माप आलं त्याच्यामधून आपण अर्धा इंच काढून टाकायचं. म्हणजे एवढं आपल्याला अर्धा इंच आपण कमी केलं जे माप आलं त्याच्यातून. आता त्याच्यानंतर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. अशा पद्धतीने आपण कमरेचा माप घेऊ शकतो. आता गळा आपल्याला जो लागतोय त्यानुसार आपण गळा टाकायचा 2.5 इंचावर. कस्टमरचा गळा 2.5 इंचावर आणि गळा आहे 10.5 इंचाचा, म्हणजे शिवून तो 10 इंचाचा एकदम परफेक्ट होणार. आता आपण 3 इंच घ्यायचे. 3 इंच आडवं माप टाकले. नंतर आपण याला कस्टमरने जसा गळा सांगितला त्यानुसार आपण याला गळाला आकार दिलाय. आता तुम्हाला जर गळा उतरण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर अर्धा इंच याच्यामध्ये आपण गळ्याकडून उतार दिलाय. एकदम परफेक्ट आहे अशीच आपल्याला आता कटिंग करायची. आता जे नवीन आहेत तर त्यांनी कधी पण जुने व्हिडिओ बघा. तुम्ही 5-6 व्हिडिओ जरी कंटिन्यू पाहिले तरी पण आपली पद्धत एकदम पटकन लक्षात येऊन जाते. काहीच अवघड दाखवत नाही. एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि बऱ्याच ताईंच्या लक्षात पण येते. आता जे माझे ब्लाऊज आहेत ते सगळे कस्टमरच्या कामानुसारच आहेत. सगळे कस्टमरचेच ब्लाऊज आहेत. तर मग त्याच्यासाठी मग मी डायरेक्ट जे आहे ते मी पर्सनल कोणतेच व्हिडिओ दाखवत नाही. सगळे कस्टमरच्याच कामावरचे व्हिडिओ दाखवते. आता कधी पण घडी चेक करताना दोन्ही लेअर एकसारखे आहेत का. ओपन बाजू माझ्याकडून ठेवली आणि बंद बाजू आपली पुढून आहे. आता हा मी 1 इंचाचा अंतर का ठेवला का, त्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग करू शकतो. आता आपण हा
कशासाठी एक इंचाचा अंतर ठेवला तर तुम्ही व्हिडिओ त्याच्यासाठी कंटिन्यू पूर्णच बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे आहे तसं माप आपण काढून घेतला बाजूला. ही आपली शिलाई मार्जिंग झाली. अर्धा इंचाचा अंतर आपला हा झाला. गळा आपला हा पॉईंट आला, तरी पुन्हा एकदा आपण चेक करू शकतो. 2.5 इंचावर एकदम परफेक्ट. फ्रंट गळा घेतला आपण 7 इंचाचा आणि नंतर त्याला गोल असा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला टक्ससाठी काय करायचं आहे, 10.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. 10.5 वर पॉईंट द्यायच्यानंतर आपण 3.5 इंचावर पण एक पॉईंट द्यायचा. हा पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा. आता 38 चेस्ट आहे तर आपल्याला 3 इंचाचा टक्स घेतला तरी पण चालते. 2 इंच इकडच्या बाजूने आणि 1 इंच इकडच्या बाजूने, बरोबर. आता हा जो 1 इंच घेतला तो कवर करण्यासाठी मी हा कपडा एक्स्ट्रा घेतला 1 इंच. आता आपण हा टक्स 3 इंचाचा झाला जवळजवळ, म्हणजे फिटिंगला चेस्टमध्ये एकदम परफेक्ट असा ब्लाऊज येऊन जातो. आता आपण याची कटिंग करणार. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच आपण जास्त घेतला तर आपण थोडंसं याला लाईन थोडंसं खाली, जे सरळ आहे ते सरळ आणि जे तिरकी आहे ती तिरकी आपण देऊन घेऊ. आता आपल्याला 1 इंचावर खाली एवढे तिन्ही पॉईंट येतील एवढं आपल्याला आखून घ्यायचं आहे, बरोबर. आखून झालं. आता आपण जे 2 इंच घेतले टक्ससाठी, हे 2 इंच, ते 2 इंच आपण ह्या लाईनपासून बाहेरच्या लाईनपर्यंत घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण हे तिरकं माप याला जॉईन करायचं आहे, बघू शकतात. आणि तोच पॉईंट आपल्याला फिटिंगकडून असा तिरका आखून घ्यायचा आहे. आता छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. आता हे माप आपल्याला डायरेक्ट बाहेरपर्यंत क्रॉसमध्ये आखून घ्यायचं आहे आणि हे गळ्यापर्यंत असं आपल्याला तिरकं. आता ज्या ज्या साईडला मी मार्किंग केली त्या साईडचे आपण कटिंग कशी करणार तर त्याच्यासाठी व्हिडिओ हा कंटिन्यू बघा. 38 चेस्टमध्ये मी पूर्ण तुम्हाला बाहीसोबत कटिंग दाखवते. आता त्याच्यानंतर लगेच बाहेरची बाजू आपण कटिंग करायला घ्यायची. जसं आपण आखून घेतले त्यानुसारच आपल्याला कटिंग पण करायची. ते एकदम सोपी पद्धत आहे कटिंगची पण. आता आपण बऱ्याच पद्धतीचे आपण कटिंग दाखवली प्रिन्सेसमध्ये. तर ही झाली आपली 38 चेस्टमध्ये ब्लाऊज कटिंग प्रिन्सेस. तर आपण आता बाही कटिंग घ्यायची. आता याच्या अगोदर मी तुम्हाला 34 साईजमध्ये बाही कटिंग कशी करायची दाखवलेली. आता मी तुम्हाला 38मध्ये कशा पद्धतीने बाही कटिंग करायची. आता हे माप आले जवळजवळ 8.5 इंच, बरोबर. आता 8.5 इंच माप आले तर आपल्याला घडी लागते ही 1.5 इंच जास्त. तर मग मी आता कपडा पुरणार नाही, जॉईंट देण्यापेक्षा अशा पद्धतीने जरी आपण बाही कटिंग केली तरी चालून जाते. याला पण उभी लाईनिंग येते. आता आपल्याला काय करायचं, अगोदर 8.5 वर एक घडीचा पॉईंट द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिंग. आता ही लाईन आपण सरळ करून घ्यायची दोन्ही पण. आता जेवढी बाही आहे तर बाही आहे
4 इंचाची, तर आपण याच्यामध्ये 5 इंचावर एक मार्किंग करू. ही लाईन आपल्याला सरळ 2.5 इंच आपण खाली आले. 6 इंच कस्टमरचा दंड घेर आहे, त्याच्यामध्ये आपण 2 इंच लूजिंग ठेवूया आणि नंतर आपण याला अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. तर कमी वेळामध्ये खूप सुंदर पद्धतीने बाही कटिंग झाली. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.